नमस्कार, मी ॲडव्होकेट असीम सरोदे. असीम सरोदे लॉजिकल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण वेगवेगळ्या कायदेविषयक, सामाजिक कायदेविषयक आणि राजकारणाशी संबंधित म्हणजे संविधानिक अशा सगळ्याच विषयांवर आपण चर्चा करत असतो. नुकत्याच जिल्हा परिषदच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकांमध्ये काही जणांचा पराजय झाला, काही जणांचा विजय झाला. जे विजयी आहेत ते आनंदी आहेत, पराजय झालेला आहे ते बरेचदा दुःखात असतात. परंतु काही काही पराजय हे खरोखरच मनाला लागणारे असतात लोकांच्या, कारण की त्यांनी प्राथमिक पातळीपासून काम केलेलं असते आणि विजय मिळवणाऱ्या व्यक्तींनी भ्रष्ट मार्गाने विजय मिळवलेला आहे असं प्रथमदर्शनी अनेक गोष्टींवरून दिसत असते. मग आता अशा वेळेस काय करायचं असा प्रश्न लोकांसमोर पडतो. आपण लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ॲक्ट जो आहे 1961चा, त्यातल्या सेक्शन 27 नुसार जिल्हा न्यायालयामध्ये निवडणूक याचिका दाखल करता येते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या संदर्भात जे पराभूत उमेदवार आहेत त्यांना जर असं नक्की माहिती असेल की भ्रष्ट मार्गाने, बेकायदेशीर मार्गांचा वापर करून एखादा उमेदवार विजयी झालेला आहे, तर त्या जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीतल्या विजयी उमेदवारांच्या संदर्भात कलम 27 नुसार जिल्हा न्यायालयामध्ये निवडणूक याचिका दाखल करून त्या निवडणुकीला आव्हान देता येते. आता याच्यासाठी कालमर्यादा स्पष्टपणे कायद्यामध्ये दिलेली आहे की निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून 15 दिवसाच्या आत पिटिशन दाखल झाली पाहिजे. म्हणजे न्यायालयात 15 दिवसाच्या आत निवडणूक याचिका दाखल झाली पाहिजे आणि त्या संदर्भातली मांडणी न्यायालयामध्ये झाली पाहिजे. जिल्हा न्यायालय जे आहे, जिल्हा न्यायाधीश, त्यांना या निवडणूक याचिकांच्या संदर्भातला कायदेशीर विचार करण्याचे सगळे कायदेशीर अधिकार दिलेले आहेत. जज जे आहेत ते काय करतात की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा प्रिलिमिनरी इन्क्वायरी एक स्वरूपाची प्राथमिक सगळी सुरू असते, तेव्हा न्यायाधीश केस लक्षात घेतात की जे पराभूत उमेदवार आहेत त्यांनी विजयी उमेदवाराच्या संदर्भात जे आक्षेप घेतलेले आहेत त्यातली कायदेशीरता काय आहे हे प्रथमदर्शनी तपासलं जाते. आणि जेव्हा दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं जाते त्यावेळेस एक निकाल जो आहे तो कन्फर्म करायचा का, म्हणजे जो विजयी उमेदवार आहे त्याचं विजयी असणं कन्फर्म करायचं का, नक्की करायचं का. त्यानंतर दुसरा विचार न्यायाधीश करतात की प्रथमदर्शनी असं दिसते का की खरोखरच घोटाळा या निवडणुकीमध्ये झालेला असल्यामुळे या निवडणुकीतला निकाल बदलला पाहिजे, याची आवश्यकता आहे का, हा सुद्धा विचार न्यायाधीश करतात. आणि निवडणूकच रद्द करण्याची आवश्यकता आहे का असा सुद्धा विचार केला जातो आणि त्या पद्धतीचे आदेश जिल्हा न्यायाधीश देतात आणि त्या संदर्भातला निर्णय घेतला जातो. आता न्यायाधीशांनी दिलेला निर्णय हा कायमस्वरूपी अशा स्वरूपाचा असतो. त्याला अर्थातच उच्च न्यायालयामध्ये तर आव्हान देता येऊ शकते. त्यानंतर जेव्हा एकच उमेदवार आहे विजयी उमेदवार आणि त्याच्या विरुद्ध अनेक जण याचिका दाखल करतात, तेव्हा एकत्रित सुनावणी त्याची होते. कारण की एकाच उमेदवाराच्या निवडणुकीच्या संदर्भात अनेकांनी आक्षेप घेतलेले असतील, कायदेशीर याचिका दाखल केलेल्या असतील, तर त्या सगळ्यांची सुनावणी एकत्रित पद्धतीने न्यायाधीश घेऊ शकतात. आता जेव्हा एखादा जण निवडणूक याचिका दाखल करतो आणि मग अचानक काहीतरी घडामोडी घडतात, कदाचित न्यायालयाच्या बाहेर काही कॉम्प्रोमाइजेस होतात, तडजोडी होतात आणि मग निवडणूक याचिका करणारा म्हणतो की मला निवडणूक याचिका परत घ्यायची आहे. तर एक नियम न्यायालयाने ठरवलेला आहे, कायद्याने ठरवलेला आहे की सहजासहजी दाखल केलेली निवडणूक याचिका परत करू द्यायची नाही. म्हणजे सहजासहजी निवडणूक याचिका मागे घेता येणार नाही असा नियम त्यांनी केलेला आहे. ते विड्रॉ करण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट त्याच्यामुळेच केलेली आहे की प्रामाणिकपणे न्यायालयासमोर प्रत्येकाने आलं पाहिजे. विनाकारण कोणत्याही निवडणुकीला चॅलेंज करणं बरोबर नाही, हा उद्देश कायद्याने ठेवलेला आहे. भ्रष्टाचार केलेला असेल, खोटं जात प्रमाणपत्र घेतलं असेल, तर अशा परिस्थितीमध्ये प्रथमदर्शनी भ्रष्टाचाराचे पुरावे, त्यानंतर खोटे मतदार वापरले असतील त्याबद्दलची प्राथमिक माहिती आणि कागदपत्र जर पुरावे म्हणून असतील, तर किंवा अधिकारांचा कोणाला तरी गैरवापर करू दिला असेल आणि अधिकारांचा गैरवापर कोणी केला पाहिजे अशा पद्धतीने एखाद्या अधिकाराशी कोणीतरी संगनमत केलं असेल, या सगळ्या गोष्टींच्या आधारे निवडणूक रद्द होऊ शकते.
तो उमेदवार विजयी झालेला अपात्र ठरू शकतो आणि पुन्हा निवडणूक घेण्याचे आदेशसुद्धा न्यायालय देऊ शकते. जर विषय केवळ मतमोजणीचाच असेल की फेरमतमोजणी आवश्यक आहे, कारण की कोणाला जास्त मतं मिळाले, कोण किती मतांनी पडलं या संदर्भातला संभ्रम आहे, किंवा कोणीतरी खूप कमी मतांनी विजयी झालेला आहे, अशा वेळेस मतमोजणीचा आदेशसुद्धा देण्याचे अधिकार न्यायाधीशाला आहेत. ते पुन्हा मतमोजणीचा आदेश देऊ शकतात किंवा चुकीचे मतं रद्द केले जाऊ शकतात आणि खरोखरच हायेस्ट असलेल्या उमेदवाराला विजयी उमेदवार म्हणून जाहीर करण्याचे हक्कसुद्धा न्यायालयाला आहेत. जर एखाद्या वेळेस मतमोजणी पुन्हा घेण्यात आली आणि टाय झाला, म्हणजे दोन्ही 1 नंबरचा आणि 2 नंबरचा उमेदवार असेल, त्यांचे मतं समान झाले, तर अशा वेळेस काय करायचं याबद्दल कायद्याने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लॉट काढण्यात येतील, चिठ्ठ्या काढण्यात येतील आणि त्या संदर्भातला ज्याची चिठ्ठी निघेल त्या लॉटमध्ये तो विजयी उमेदवार ठरेल. जर टाय झाला तर अशा पद्धतीची कायदेशीर प्रक्रिया वापरण्याचे सुद्धा अधिकार न्यायाधीशांच्या देखरेखीखाली होऊ शकतात. भ्रष्ट मतांची मोजणी होऊ शकत नाही. त्यामुळे जेव्हा न्यायाधीश या संदर्भातला विचार करतात की खरोखरच खोटे मतं पडलेले आहेत, भ्रष्ट मतं पडलेले आहेत, तर त्या भ्रष्ट मतांची मोजणी न करता तेवढी मतांची संख्या ही मायनस केली जाते. त्यानंतर छोट्या तांत्रिक चुका असतील तर त्या आधारे काही निवडणूक रद्द होऊ शकत नाही. काही गोष्टी या बेकायदेशीर नसतात, तर त्या केवळ इरेग्युलर असतात, म्हणजे त्या अनियमितता असतात. अनियमितता ज्या असतील त्या दूर केल्या जाऊ शकतात. बेकायदेशीरता दूर करता येत नाही. बेकायदेशीरता असेल तर निवडणूक रद्द होते. मग असे निवडणूक रद्द झाल्यावर त्या व्यक्तीला 5 वर्षासाठी निवडणूक लढण्यापासून बाधा आणली जाते किंवा त्याच्यावर बंदी आणली जाते. जात, धर्म, भाषा, त्यानंतर प्रादेशिकता इत्यादी आधारे द्वेषभाव पसरवल्याचे काही उदाहरणं असतात आणि तसा जर जात, धर्म, भाषा या आधारे द्वेषभाव पसरवला असेल, निवडणूक काळामध्ये लाच दिली असेल, निवडणूक काळामध्ये भ्रष्टाचार केला असेल आणि त्याचे पुरावे असतील, तर त्या आधारे सुद्धा निवडणूक रद्द होऊ शकते. एवढंच नाही तर फौजदारी स्वरूपाच्या केसेससुद्धा दाखल होऊ शकतात. म्हणजे पोलिसांकडे सुद्धा हे प्रकरण रेफर केलं जाऊ शकते की या कलमाखाली फौजदारी गुन्हेसुद्धा दाखल करा, असे आदेश दिले जाऊ शकतात. एखादा उमेदवार असतो त्याच्यावर गंभीर गुन्हे असतात, ते गुन्हे लपवलेले असतात, किंवा एखादा उमेदवार असतो त्याला 1 वर्षाची शिक्षा होते, 1 वर्ष त्याच्यापेक्षा जास्त शिक्षा, 5 वर्षाची शिक्षा, अशा शिक्षा होतात. जर तो निवडून आल्यावर ती शिक्षा झाली असेल तरीसुद्धा तो अपात्र ठरतो निवडून आलेला उमेदवार, आणि त्यामुळे त्याबद्दलसुद्धा आपण जाणीवपूर्वक बारकाईने बघितलं पाहिजे. गैरवर्तणुकीसाठी त्या माणसाची उमेदवारी रद्द होऊ शकते. सरकारी नोकरीतून त्याला काही कारणांनी गैरवर्तनासाठी काढलं असेल तर तो माणूस निवडणूक लढण्यास अपात्र ठरतो. त्यामुळे एखादा व्यक्ती आधी सरकारी नोकरीत असेल आणि गैरवर्तनासाठी, भ्रष्ट कामासाठी त्याला नोकरीतून काढून टाकलं असेल तर तो निवडणूक लढू शकत नाही. त्यानंतर पूर्वीच काढून टाकलं असेल अशा एखाद्या कारणासाठी तरीसुद्धा 5 वर्ष निवडणूक लढवता येत नाही. त्यामुळे हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. एखादा जर मनोरुग्ण असेल तर मनोरुग्ण व्यक्ती निवडणूक लढू शकत नाही. एखादा बँक करप्सी झालेली असेल, म्हणजे बँकेची नादारी किंवा आपण म्हणतो कंगाल झाला असेल आर्थिकदृष्ट्या आणि तसं जाहीर केलं असेल तर तो सुद्धा माणूस निवडणूक लढू शकत नाही. पगारी सरकारी नोकर जो असेल तो निवडणूक लढू शकत नाही. त्याला निवडणुकीसाठी उभं राहायचं असेल तर राजीनामा देऊन उभं राहिलं पाहिजे. पण काही जण तसेच निवडणूक लढतात, जिंकून पण येतात आणि नंतर राजीनामा देतात. तर अशा पद्धतीने नंतर राजीनामा देणं कायद्यात बसत नाही. जो सरकारी नोकर असेल तो निवडणुकीलाच उभा राहू शकत नाही. जिल्हा परिषदेचे कॉन्ट्रॅक्ट घेणारे काही जण असतात, जिल्हा परिषदेचे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कामं करणारे काही जण असतात, त्यातून पैसे कमवतात, ते सुद्धा लोक आर्थिक हितसंबंध जिल्हा परिषदेचे किंवा पंचायत समितीचे असतील तर ते निवडणूक लढण्यास अपात्र ठरतात. जिल्हा परिषदेचं लोन असेल ते फेडलं नसेल किंवा जिल्हा परिषदेलाच काही पैसे पुरवण्याचं काम, लोन देण्याचं काम करणाऱ्या एजन्सीज असतील त्याच्यातला मालक असेल तो सुद्धा निवडणूक लढण्यासाठी अपात्र असतो. एखाद्या व्यक्तीने जर जिल्हा परिषदेचा किंवा पंचायत समितीच्या संदर्भातली टॅक्स हा 6 महिने भरला नसेल तर सुद्धा तो अपात्र ठरतो. आणि अशा अनेक कारणांमुळे, म्हणजे जसं 2 पेक्षा जास्त मुलं असतील त्या कारणांमध्ये सुद्धा काही जण अपात्र ठरू शकतात. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की काही जणांनी अत्यंत वाईट आणि क्रूर काम केलेलं आहे
की तिसरा मुलगा किंवा मुलगी असेल त्यांना तिसऱ्या मुलाला केवळ निवडणुकीला पात्र ठरण्यासाठी मारून टाकलेलं आहे. अत्यंत गंभीर आहे, दुर्दैवी आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही एखाद्या मुलाला मारून टाकलं किंवा मला आता 2च मुलं आहेत तर मी निवडणुकीला उभं राहू शकतो असं सुद्धा चालत नाही. बायोलॉजिकली म्हणजे नैसर्गिकरित्या तुम्ही त्या 3 मुलांचे आईवडील आहात, त्यामुळे तुम्ही निवडणूक लढण्यास अपात्र आहात. कोणी दत्तक देतात वेळेवर, कोणी मुलांचा व्यवहार करतात आणि मुलं कमी दाखवतात, हे बेकायदेशीर आहे. ज्यांना ज्यांना बायोलॉजिकली नैसर्गिकरित्या 3 म्हणजे 2पेक्षा जास्त मुलं आहेत, 3 मुलं आहेत, 4 मुलं आहेत, ते निवडणूक लढण्यास अपात्र ठरतात. नंतर कोणाला नष्ट केलं असेल तरी ते चालत नाही. तसंच एक आणखी गोष्ट समजून घेतली पाहिजे की कधी जुळे होतात कोणाला तरी, म्हणजे एक मूल असते आणि 2 मुलं असतात आणि मग नाही, एक मूल असते आणि मग जुळे होतात. आता ते जुळे झाल्यामुळे ते 3 होतात आपोआपच. मग 3 संख्या झाल्यामुळे तो माणूस अपात्र ठरतो का? तर ठरत नाही. पक्षांतर बंदी कायद्यामध्ये बसत नसेल तर मग तो माणूस त्यासाठी सुद्धा अपात्र ठरू शकतो. ही निवडणुकीच्या संदर्भातली माहिती आहे. थोडक्यात जिल्हा परिषदेच्या संदर्भातल्या निवडणुकीला कोणालाही आव्हान द्यायचं असेल तर 15 दिवसात जिल्हा न्यायालयामध्ये आपल्याला निवडणूक याचिका दाखल केली पाहिजे. त्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव केली पाहिजे आणि एक चांगली केस तुम्ही करू शकत असाल असा विश्वास असेल तरच न्यायालयाचा मार्ग वापरला पाहिजे. विनाकारण प्रत्येक निवडणुकीला आव्हान देणं बरोबर नाही. पण जिंकण्याची आशा असेल आणि आपल्या लक्षात असेल की आपण सगळे पुरावे गोळा केलेले आहेत आणि भ्रष्ट मार्गाने निवडून आलेल्या एखाद्या उमेदवाराला आपण नक्कीच थांबवू शकतो, त्याची निवडणूक रद्द करू शकतो. शेवटी एक लक्षात घेतलं पाहिजे की निवडणुका या लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी आहे. लोकप्रतिनिधी स्वच्छ आचार विचाराचे असले पाहिजे, प्रामाणिक असले पाहिजे, समाजाची सेवा करण्याचं माध्यम म्हणून राजकारणात असले पाहिजे. राजकारणाला धंदा समजणारे लोक नको. ही एक महत्त्वाची शिकवण आपण सगळ्यांनी नेहमीसाठी लक्षात ठेवण्याची गरज आहे. संविधानाची सुद्धा हीच अपेक्षा आहे की लोकसेवक आपल्याला पाहिजे. आपल्याला संपत्तीचे सेवक नको, आपल्याला पैशासाठी काही काम करणारे लोक नको, तर समाज बांधणीसाठी काम करणारे लोकप्रतिनिधी पाहिजे. आफ्टर ऑल इट्स लॉजिकल.